या लॉगमध्ये मी रिक्षा, बस, फ्लाईट, कार या सगळ्यातनं प्रवास केलाय. गुड मॉर्निंग गाईज. 8:30 वाजता उठल्या येऊन बसलोय ह्या रूम मध्ये एडिटसाठी. कंटिन्युअस आजपासून व्लॉग्स येणार आहेत. बघूया हे वर्ष कसं जाते. कन्सिस्टन्सी माझ्याकडून मेंटेन होऊ शकते काय. चंदीगड मधल्या शूट नंतर लोणावळ्यात, मुंबईत आणि साताऱ्यात पुन्हा प्री वेडिंग्स आहेत. त्यासाठी एवढं सामान सगळं घ्यायला लागलोय. एसटी स्टँड, घरापासून एसटी स्टँड पर्यंत जाण्यासाठी रिक्षा बोलवली. कोल्हापूरमधनं बाय बस पुण्याला चाललोय. लई सामान झाले. पुण्यातून बाय फ्लाईट चंदीगडला आणि चंदीगड मधून बठिंडाला. मोठा प्रवास आहे. आता आम्ही एसटी स्टँडवर पोहोचलोय. तिकीट कुठलं मिळते बघूया. लवकरात लवकर जाणारी पाहिजे. बस आल्यावरच आता नाही. तिकडे ऊन लागणार. या साईडला 9 वाजलेत रात्रीचे. तरी अजून आम्ही सातारा वाई मध्येच आहे. पुण्यात कधी पोहोचणं काम आहे. आमची बस थांबली एका ठिकाणी. लय वेळ झाला घरी. बाहेर लयच थंडी आहे. आता मी एस टी स्टँडवर उतरलोय आणि इथून ओला करून पहिला जाणार हॉटेलला खायला. सगळ्या मुलांना पाठवलं मी हॉटेलला आणि डाएटच्या नावाखाली मी टपरीवर खायला लागलो. डाएट महत्वाचा आहे आजपासून. त्यामुळं त्यांच्याबरोबर न जेवता इथं बॉईल एग खाल्ले. आत्ता आम्ही पुण्याच्या एअरपोर्टवर पोहोचलोय. इकडून चेक इन करणार. भरपूर टाईम आहे आमच्याकडे. 3:30 वाजता फ्लाईट आहे. पोहोचलो आम्ही 12:30लाच. ह्या आमच्या स्टँडला त्यांनी स्टिकर तर लावले, पण ते त्या नॉर्मल चेक इन काउंटरवरनं जात नाही. दुसरीकडनं आम्हाला पाठवायला सांगितले. हे जे स्टँड आहे ते आता आम्ही या OOG बॅगेज काउंटरवरून पाठवणार. जेव्हा पण आम्हाला फ्लाईटनं जायचं असते तेव्हा सगळ्यात डोक्याला ताप म्हणजे सिक्युरिटी चेक. सगळे कॅमेरे काढा, सगळं चेक करा, सगळं परत भरा. बोंबाबोंब. टोटल आमच्याकडं बोर्डिंग टाईमपर्यंत 2 तास आहेत. झोप लागली तर झोपणार. 240 रुपयाला मिल्कशेक मागवला. चांगला. सध्या इंडिगोचा प्रॉब्लेम चालू आहे. आम्हाला वाटलं होतं की फ्लाईट डिले होईल किंवा कॅन्सल होईल अशी आम्हाला भीती होती, पण सगळं वेळेत आहे आणि उद्या आम्ही चंदीगडमध्ये शूट करणार. आता टाकणार झोपून. आम्ही झोपायचा प्रयत्न केला, खरं झोप काय लागना. तेजस पहिल्यांदाच फ्लाईट मध्ये बसला होता. कशी वाटली पहिली फ्लाईट? एक नंबर. काय दिसत तुझा? अंधारात गेलास काय? आम्ही आता बाहेर पडलोय. चंदीगड एअरपोर्टवर पोहोचलोय. थंडी आहे इकडं. झोप झालेलीच नाही आहे. आता इथनं भटिंडा बहुतेक 2-3 तासाच्या अंतरावर आहे. आम्ही आता बॅगा घ्यायसाठी थांबलोय. बॅगा येत आहेत. अजून कॅब बुक झालेली नाही. कॅबचं टेन्शन आहे. आता आम्हाला कॅब मिळाली. असली घाण थंडी आहे इथं. असली घाण थंडी आहे. थंडी काय कंट्रोल होईना झाल्या भाई. 3.5 घंटे.
एवढी जास्त थंडी आहे की दुसरं एक स्वेटर काढले आणि इकडे गुंडाळले, इकडे एक स्वेटर आहे, सगळीकडे धुकं पडले. एअरपोर्टच्या आत धुकं होतं राव. मी पोहोचले आता रूम मध्ये. जवळपास 11:30 वाजलेत. यायला 3.5 तास लागले. आज संध्याकाळी 7:30 वाजता रिसेप्शन आहे. तोपर्यंत मी इथं फिरणार, थोडं एडिट करणार आणि झोपायचं पण आहे. वेळ हाय खरं, एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जरा इथलं पंजाबी लाईफ काय आहे काय असं मला बघायचं. म्हणजे इथं असं ते जुनी घरं असतात, शेती असते किंवा घोडे वगैरे पाळलेले असतात वगैरे, असं काय असेल तर ते पण मला बघायचं आहे. कसे जातात चंदीगड मधले 2 दिवस बघूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये.